आज अनंत चतुर्दशी. राज्यात गेले 10 दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज होणार सांगता. मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात विसर्जनासाठी चोख व्यवस्था. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय उपलब्ध. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदारांसाठी कार्यशाळा आयोजित. नव्या जीएसटी रचनेमुळे नागरिकांची क्रयशक्ती वृद्धिंगत होईल, मात्र भांडवली खर्चावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला व्यक्त. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांनी राजभवनात घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. शासनाचं त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत जेनिक सिन्नर आणि कार्लोस अल्कराज यांच्यात होणार विजेतेपदासाठी लढत. आणि राज्यात 29 जिल्ह्यांमध्ये 14,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान. पंचनामे झाल्यावर तातडीने नुकसान भरपाई देणार कृषी मंत्र्यांची माहिती. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी अदिती पाटील आपलं